हरिभक्त पवन कृष्ण महाराज खरात त्यांना साथ करतील नारायण आबा गेला हेलो 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 आता है चीजें वो 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 आता है चीजें
सबे घेवो सिदोरे सबे
आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने साधने योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू कथा मना
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा कुठल्या बाळ बाबाचा शिष्य टाळी वाजवायच्यासाठी अभिषेक हरकळ फार सुंदर पक्ष वाजवतोय सर्वांचा हार घालून सत्कार झाला. माझा हार मी त्याला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने प्रसूत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त देहो निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड उत्कृष्ट असा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विढाला निवडलेला अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा असून अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे महाराज या मृत्यू लोकामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा येऊ आल्याच्या नंतर काय खाऊ तर हेच खाऊ हेच म्हणजे नेमकं काय तर हरिनामाचा खिचडी काला हा सेवन करू आणि तो सेवन करत असताना आम्ही चवी चवीनं घास घेऊ जे ब्रह्मरस आहे त्या ब्रह्मरसाचं पारण आम्ही चवी चवीनं घेणार आणि का घेणार कसं घेणार हेच का घेणार याचं कारण तो का म्हणे गोड लागे तो मागे रसना काय गोड लागेल काय रसना मागे हरिनामाचा खिचडी काला हे घेत असताना प्रेमे मोहिला साधने विठ्ठला विठ्ठला
अभंगावरती थोडक्यामध्ये चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे. तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असणारा भव्य दिवस रूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र या बाबळगाव नगरीमध्ये सर्व सावता भक्त प्रतिष्ठानच्या वतीने तथा ग्रामस्थ मंडळी पेठ बाबळगाव यांच्या व्यवस्थापनातून चालत असणारा हा उत्सव, सर्व गावकरी मंडळीच्या व्यवस्थेतून चालत असणारा हा उत्सव, या उत्सवाला गेली अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. आणि हा उत्सव चालत असताना आजचा जो दिवस आहे तो काल्याचा दिवस आहे. आज काला करायचा आहे म्हणजे आज सांगतेचा दिवस आहे, आजचा प्रसादाचा दिवस आहे. आज आपल्याला प्रसाद मिळणार आहे. गेली 7 दिवस आपण या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन केलं. आजच्या दिवशी आपल्याला 8वा दिवस आज काला मिळणार आहे. काला म्हणजे प्रसाद. काला मिळण्याचं कारण, सप्ताह करण्याचं कारण आपणा सर्वांना माहिती आहे. भगवान संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं जो या वर्षीचा 730वा संजीवन समाधी सोहळा आहे. म्हणजे भगवान संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज जाऊन सावता महाराजांना 730 वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षी किती वर्ष? 730 वर्ष पूर्ण होत आहेत. 730 वर्षापूर्वीची ही घटना आहे. भगवान संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज पहाटेच्या वेळेला, कालच्या दिवशी पहाटेच्या सकाळच्या 6 वाजता ज्या वेळेला प्राणायाम करतात, स्नान करतात आणि प्राणायाम करून कुंभक साधिला, वायू निरोधीला मूळ तत्वी सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्यासी. कालच्या दिवशी भगवान संत श्रेष्ठ सावता महाराज समाधिस्थ झाले, संजीवन समाधिस्थ झाले. आणि त्या निमित्तानं आपला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये अनेक महात्म्यांची कथा, कीर्तन, भगवान ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज, नामदेव महाराज आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादानं हा उत्सव काल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. काल्यासाठी आपण सर्व गावातील श्रोते मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय माझ्या समोर विराजमान असणारी आदरणीय महाराज मंडळी आहेत. हे काही सामान्य नाहीत. भागवतातली राग रसिक मंडळी माझ्या समोर आज खऱ्या अर्थानं उपस्थित आहे, ज्यामध्ये आपल्या गावचं रत्न परिसरातील परीस खूप वर्षापासून ज्यांच्या भागवत कथा ऐकून बरीचशी मंडळी कथाकार झाली, ते श्री हरिभक्तीपरायण आदरणीय परमश्रद्धेय भूदेव लक्ष्मीकांतजी महाराज जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. ते माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत आणि आजोबा म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या गावातील रत्न आणि महाराष्ट्रभर ज्यांनी पिंजून काढलं आपल्या कार्यक्रमानं, दिंडीनं सर्व दूर नाव आपल्या पेठ बाबळगावचं केलं, ते आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय विनोदाचार्य श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज हरकळ महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. तथा नवोदित कीर्तनकार भागवताचार्य, रामायणाचार्य आणि भगवान संत श्रेष्ठ सावता महाराजांचे अत्यंत गोड कथा सांगणारे, पोथी सांगणारे श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावातील रत्न, त्यांची या उत्सवासाठी फार तळमळ असते. वर्षभर कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि उत्सवाकरताही तळमळ असते. ते आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज हरकळ, ज्यांची कथा आपण श्रवण केली. सर्व महाराज मंडळींना खूप खूप धन्यवाद. सुंदर गोड पखावाजीचे साथ श्री हरिभक्तीपरायण आमचे पार्थापूर रत्न सुरेशजी महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. चाल ज्यांनी गायली ते दोघेही संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे कृष्णदादा आणि श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज गिराम, दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. पाथरीमध्ये काही काही जोड्या प्रसिद्ध आहेत, तशी मानवची जिलबी भजेची जोडी प्रसिद्ध आहे. खाल्लेत का तुम्ही धनजी महाराजांची जिलबी भजे? ज्यांनी खाल्लेत त्यांना चव कळेल आणि ज्यांनी ह्या जोडीचं गायन ऐकले त्याला याचीही चव कळेल. सध्याची ही जोडी प्रसिद्ध जोडी. हो, त्या जोडीने मला मागं टाकलं आणि ती जोडी पुढे निघून गेली. धन्यवाद. दोघांच्या चरणावरती नतमस्तक होतो. परमार्थ करण्याच्या अंतःकरणापासून तळमळ आहे. कधी पैशाचं बोलत नाही. फार आनंद आहे महाराज. तळमळीनं परमार्थ करतात दोघांना. खूप खूप धन्यवाद. आपल्या गावातील ज्येष्ठ भजनी मंडळी श्री हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पलीकडं गोपीनाथ महाराज आहेत, पोखरणीकर हा, त्यांच्या पलीकडून पोखरणीकर. हा, सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे पहिल्यासारखं ठेवा, असं नका. हेच द्या. विठाला
विठ्ठला 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 आणि या सर्वांना आनंद देणारे साऊंड सिस्टम आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. फार सुंदर गोड साऊंड सिस्टम आहे. धन्यवाद. श्रोते मंडळीसाठी तुम्हीच तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं हा उत्सव गेली अनेक वर्षापासून आपण साजरा करतोय. या उत्सवासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी अन्नदान केलं, सप्ताह संयोजन समिती ज्यांनी तळमळीनं हे कार्य करण्यासाठी हा मंडप दरवर्षी उभारावा लागतो आपल्याला, बरोबर आहे? दरवर्षी उभारावा लागतो ना बांबूचा मंडप. हा, हे असं आगळं वेगळं कुठंतरी एखाद्या जागेवर पाहायला मिळतं. फार छान व्यवस्था आहे, सुंदर तळमळीनं सर्व मंडळी करतात. सर्वांना खूप खूप धन्यवाद. सेवेकडे यावं लागेल, याचं कारण आपल्याला वेळ मर्यादित आहे. आज जो आपण सेवेकरता अभंग निवडला तो तुकोबरायांचा आहे. ज्यांच्या निमित्त सेवा आहे ते भगवान संत श्रेष्ठ सावता महाराज आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला दोन्हीही गोष्टीचा साध्य मध्य गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावता महाराजही तुम्हाला थोड्या प्रमाणात सांगायचे आणि कालाही आपल्याला करायचा आहे. याचं कारण आहे, काला म्हणजे प्रसाद आणि प्रसाद म्हटलं की दुःख नाहीसं करणारा साधन म्हणजे प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानाम हानी हरसोपजायते. प्रसादानं दुःख नाहीसं होतं. आणि मी सुरुवातीला बोलून जाईल का बसलेल्या मंडळीकडे जीवाकडे सर्वात जास्त जे असेल त्याचं नाव दुःख आहे. काय आपल्याकडे जास्त दुःख आहे? आपल्याकडे सुख नाही. मग दुःख नाहीसं होण्याकरता काहीतरी साधन असलं पाहिजे आणि ते साधन म्हणजे आजचा प्रसाद आहे. विठ्ठल याच प्रसादापासून मी श्री संत सावता महाराज तुम्हाला थोड्या वेळात सांगण्याचा प्रयत्न करेन. सावता महाराज यांच्याविषयी बोलत असताना 730 वर्ष संपूर्ण होत आहेत. पण सावता महाराजांविषयी बोलत असताना सर्व वक्त्यांचं पहिलं वाक्य असतं, सावता महाराज कधी पंढरपूरला गेलेच नाही. ऐकले ना तुम्ही? पहिलं वाक्य काय असतं? सावता महाराज कधी पंढरपूरला गेलेच नाही. आणि दुसरं समारोपातलं वाक्य असतं का पंढरपूरची पालखी भगवान परमात्मा सावता महाराजाला भेटायला आरुणला येतात. दोन्ही वाक्यामध्ये पहिलं वाक्य जे आहे शिवाजी महाराज या सावता बाबाच्या अभंगाला जर धरून विचार केला तर पहिलं वाक्य बाद होतं. का बाद होतं? कारण स्वतः सावता महाराज वर्णन करतात की आमच्या पूर्वापार कुळीमध्ये पंढरीचा नेम आहे. पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाचे, मुखी सदा नाम विठ्ठलाचे, विठ्ठलाचे मुखी सदा विठ्ठलाचे, मुखी सदा नाम विठ्ठलाचे. पूर्वापार कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाचे, मुखी सदा नाम विठ्ठलाचे. हार नाही माझ्याकडे, काय नाही आता इथे गुळाचा खडा ते. हा असं थोड्या थोड्या माझ्याकडे बघत आहे आणि एक एक द्यायचं. आणि तसं काय नाही, मलाच नाही, तू बी अर्धा मार्धा हंत काय करू नये, दोघात मिळून आपण विठ्ठला. कृष्ण महाराजांचं बरोबर मी ध्यान देऊन निवडलंय ते. कृष्ण महाराज आम्ही एकदा होतो, एका पोराला उठून त्याला म्हणलं गुळ द्यायला ये रे. तर सुरुवातीला 2-4 खडे गोड लागले, पुन्हा खरट लागू लागलं. आणि मग बघितलं तर ते एकदा इकडं हात घालायचं, पोट घालायचं, पुन्हा द्यायचं. त्याच्यामुळं 2 मिनिटं विचार करून बोलवलं मला. हाय का चांगला निर्मळ चिरमळ विठ्ठला. पूर्वापार कुळी पंढरीचा
नेम मुखी सदा नाम विठ्ठलाचे मुखी सदा नाम विठ्ठलाचे आमच्या पूर्वापार कुळीमध्ये बालासाहेब भाऊ पंढरीचा नेम आहे असं सावता महाराज स्वतः वर्णन करतात. बर आणखीन एक शंका सांगू जातो चालता चालता. महाराज अडचण अशी आहे सावता महाराजांनी जे काही बोलले स्वतःसाठी ते स्वतःच बोलले. याचं वाक्य लक्ष देऊ नये का बर का स्वतः करता बोलले सुरेश महाराज याचं कारण आहे. मी फार जबाबदारीने बोलतोय. सावता महाराजांच्या अगोदर अभंगच नाही. पहिले अभंग लिहिणारे संत म्हणजे सावता महाराज. हो आवाज ना हेला कळलं पण बाकी त्याला कळ बाहेरचे का तुमचा बाहेरूनच पाठिंबा आहे का काय. हा लक्ष देऊन आता ऐका. सावता महाराज एकमेव असे संत ज्यांनी अभंग लिहिले. पहिले अभंग लिहिणारे संत सावता महाराज आणि म्हणून सावता महाराज स्वतःबद्दल स्वतःच वर्णन करतात. पूर्वापार कुळी पंढरीचा नेम मुखी सदा नाम विठ्ठलाचे. आता लक्ष देऊ नये. आणि असे संत सावता महाराज पूर्वापार कुळातला पंढरीचा नेम सांगत असताना पंढरीचा नेम म्हणजे काय. हा पंढरीचा नेम म्हणजे काय. पंढरीचा नेम म्हणजे वारी. साधा सोपा सरळ अर्थ. आणि ती वारी सामान्य नाही. आपण जेवढे मंडळी वारीला होतो त्यांच्या लक्षात आलं. जे नव्हतो त्यांच्याही लक्षात आलं का. याचं कारण आहे जी वारीला होते त्यांच्याही लक्षात दिव्य वारी लक्षात आहे आणि जे नव्हते त्यांच्याही स्मरणात. याचं कारण आहे ते होते इकडं परंतु त्यांचं मन कुठं होतं वारीला सोबत होतं. बरोबर आहे की नाही शिवाजी महाराज. कसा दिव्य सोहळा आहे सांगू तुम्हाला. इकडच्या नाही कळाला आणि तिकडच्या नाही कळाला. फार सुंदर गोड गायलेलं आहे. दिव्य सोहळा पाहुनी डोळा जीव हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी नाम पंढरी जीव चरणासी अर्पण केला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात आजीवनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. याचं कारण आणखीन सांगतो तुम्हाला. दिव्यता भव्यता येत असते याचं कारण आहे ज्या संगतीमध्ये अपराधही क्षमा होतो त्याला दिव्य असं म्हटलेलं आहे की नाही. ज्या संगतीमध्ये परिवर्तन होतं याला दिव्य असं म्हटलेलं आहे. म्हणून संतांची संगती सांगितली. अलग लक्षात. वारी पंढरीची सांगितली वॉशिंग्टनची नाही. वॉशिंग्टनला काही कमी आहे का. पण नाही पंढरीचीच का. कारण तिथं गेल्याच्या नंतर परिणाम आहे. काय परिणाम आहे. वारीत जे चालले त्यांना कळतं. एखाद्याला पाय लागला लाच लागली तर तो वारीमध्ये रागवत नाही एकमेकांकडे डोळे बटरून बघत नाही. मग बस त्यानं ज्यांना लागली त्यानं माऊली म्हणायचं. काय म्हणायचं माऊली माऊली म्हटलं की राग जातो सगळं काही जातं. हा दिव्य सोहळा आहे. संगती ही संतांची सांगितली. संतांच्या संगतीमध्ये जीवनाचा उद्धार होत असतो. सांगू तुम्हाला अहो जीवाला संतांची संगती गरजेची आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो संतांनीही संतांची संगती केली. देवानंही संतांची संगती केली आणि जीवानंही संतांची संगती केली पाहिजे. विठाला देवानं संतांची संगती केली. नामदेवरायला घेतलं ज्ञानोबारायला घेतलं आणि परमात्मा आरणला येत आहे. कशा करता येत आहेत ऐका. आरणला येत आहेत. आरणला येण्याचं कारण फार गोड आहे. माझे श्री संत सावता बाबा शेतामध्ये जायचे. मुलीला घेऊन जायचे. घरच्यांना घेऊन जायचे आणि मुलीला घरच्यांना सांगायचे बाई हे शेत कोणाचं आहे माहितीये तुम्हाला. हे धन्याचं आहे. आपल्या धनी कुठे आहे. हा धनी कुठे आहे. तुमच्यातली माणसं बोलत नाहीत का तुम्ही का तुमचे घरचे आलेत म्हणून घाबरले. तसं काय असं तसं. धनी म्हणजे पंढरपूरचे पांडुरंग आहेत आणि त्यांचा हा मळा आहे. कोणाचा मळा आहे. पांडुरंगाचा मळा. मळ्यात जे काही होतं यायचं माऊली महाराज
सावता महाराजांच्या कन्येनं आपल्या चिमुकल्या हातानं त्या केळीच्या पानामध्ये गुंडाळायचं, त्याच्यावरून केळीचे ते कापटानं ते पान गुंडाळून बांधून तो असा बिंडा तयार करायचा आणि तो वारकऱ्याच्या हातात पंढरीच्या वारीला जात असताना द्यायचा. सांगायचं बाबा एवढं आमच्या मालकाला पोहोच करा, आणि त्यांना म्हणा चांगलं चाललंय. हा भाव सावता महाराजांच्या कुटुंबाचा आहे. ऐका बरं, आपल्या कुटुंबात काय असतं? हा बोला बोला, आपल्या कुटुंबात काय असतं? आपल्या कुटुंबात आपण सांगतो पोरा नाण्या, वरला कड आपलंच आहे, खाल्ला कड आहे आपलंच, बळच कोरून कोरून हाणलंय त्यानं, तू बी कोरून कोरून आपल्याकडे गेला. काय शिकवतोय आपण? आपण नाही शिकवतो योग्य. ऐका, सावता महाराजांचं जीवन सर्वांना प्रेरणा देणारं जीवन आहे. प्रत्येकाच्या जीवाला प्रेरणा देणारं, प्रत्येक जीवाला प्रेरणा देणारं जीवन आहे. आणखीन सांगू, 730 वर्षापूर्वी एक महात्मा असा आरण क्षेत्रामध्ये जन्माला आला. ज्या महात्म्यानं परखड मत व्यक्त केलं, ज्या संप्रदायामध्ये सावता महाराज झाले, त्या संप्रदायामध्ये सावता महाराजांच्या अगोदर आणि आतापर्यंत फार असे मोठमोठे महात्मे, विद्वान, पंडित, ज्ञानी होऊन गेले, ज्यांनी दोन वस्तूचा तिरस्कार केला. काय केला? तिरस्कार केला, फार तिरस्कार केला. आजही त्या वस्तूचा तिरस्कार केला जातो, त्याला वाळीत टाकलेला आहे. त्या दोन वस्तूचे नाव आहेत काय? एक आहे कांदा आणि दुसरा लसूण. कांदा आणि लसूण याचा फार तिरस्कार केला. पण एकमेव संत सावता महाराज असे आहेत ज्यांनी कांदा आणि लसूण याच्यातही देव पाहिला. नाही 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 नाही, प्रत्येक वस्तू देव पाहितला आणि तुम्हाला मला देव पाहण्याकरता शिकवलं. ऐका, महात्मा काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्या. सावता बाबांनी आता अगोदर स्वतः त्याच्यामध्ये देव पाहिला आणि मग तुम्हाला आम्हाला देव पाहण्याकरता शिकवतात. याचं कारण आहे, सकल संतांनी अनुभूती दिली की चराचरामध्ये परमात्मा, तर याच्यातही का नसावा. म्हणून दिव्य नजर ती सावता महाराजांची. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझारी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. उठणारा विहीर दोरी, टाळीवाज. मोठनाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. धन्यवाद. कांद्यामध्ये परमात्मा पाहिला आणि लसूण याच्यातही परमात्मा. थोडस गुरुदेव बोलू का? सध्या कांद्याच्या बाबतीत असं आहे, मी कोणाबद्दल सांगायला, कांद्याच्या बाबतीत थोडा महाग झाला का चांगल्या चांगल्याच्या डोळ्यात पाणी येतं. काय? कांदा. ज्यांना कट करायचा असतो त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. काय? कांदा. रडवणारा कांदा आहे, पण रडवणाऱ्या कांद्यामध्ये सावता महाराज देव पाहायला शिकवतात. याचा अर्थ असा आहे, क्षराचरामध्ये परमात्मा आहे, तो पाहण्यासाठी नजर लागते. विठाला
सावता महाराजांचा क्रांतिकारी विचार तुमच्या समोर व्यतीत करतो, मांडतो आणि अभंगाकडे येतो. सावता महाराज हे राजा जनकांचे अवतार आहेत. राजा जनक म्हणजे सामान्य लक्ष देऊ नये. ज्या राजा जनकाच्या दरबारामध्ये जे राज ऋषी आहेत, राजांमधले जे ऋषी आहेत ते जनक महाराज, आणि त्या जनक महाराजाच्या दरबाराची अवस्था अशी होती, मोठमोठे वेदांतातले सिद्ध असे पंडित वेदांती मंडळी जनक महाराजांच्या दरबारामध्ये वेदांताचे सिद्धांत मांडायचे, चर्चा करायचे, वाद करायचे, एकमेकाचं मत खंडन करून स्वतःचं मत प्रस्थापित करायचे. आणि जनक महाराज त्या सभेला संबोधित करायचे. असे जनक महाराज, त्यांचे अवतार सावता महाराज. त्या सावता महाराजांनी जगाला खोटं जरी वाटेल, वाईट जरी वाटेल, तरीही खरं सांगितलं. खरं सांगू तुम्हाला, हात जोडून सांगतो, सध्या जगात खरं बोलणारी माणसं राहिली नाही. तुमचं चांगलं झालं तर अंतकरणात चांगलं वाटणारी माणसं राहिली नाही. मौली म्हणाले, एखाद्याचं थोडंफार चांगलं व्हावं त्याला कसंच करमत नाही. हा शेजारीने ट्रॅक्टर घ्यावा, त्याला म्हणलं तुमच्या शेजारीने ट्रॅक्टर घेतला, हप्त्यावर घेतला असं घेऊ दे ना, पण तुला बरंच वाटत ना त्याला. आलं का लक्षात? याला कोणता रोग म्हणतात? जळका रोग. कोणता रोग आहे कृष्ण महाराज? जळका रोग. हा, ते सगळीकडेच आहे, सगळीकडेच. त्याला काय येतं त्याचं स्वरातून जाते म्हणजे तू म्हण ना मग. आणि त्या पोराला काय कीर्तन येते आताच जमले कारण तू उभा राय. माझं काय म्हणणं आहे का, जळणारी वृत्ती फार झालेली. आणि वाक्य सांगतो बरं काय, खरं म्हणजे महाराजांच्या समोर हे बोलायला नाही पाहिजे, पण सध्याची परिस्थिती थोडंफार कधी कधी येतो म्हणून बोलून जातो. माणूस आपल्या सोबतचा ना मळका असावा. कसा असावा? माणूस मळका असावा, पण जळका नसू नये. कसा नसू नये? जळका नसू नये. हे जळके माणसं फार विचित्र महाराज. ते आतली आतच जळतात. त्यांच्याकडे सगळं असताना त्यांना आनंद मिळत नाही, ते कोणाला घेऊ देत नाही दुसऱ्याला. येते लक्षात? म्हणून माणसानं स्वच्छ जीवन जगलं पाहिजे, प्रामाणिक जीवन जगलं पाहिजे. क्रांतिकारी विचारी संत ज्यांनी विचार मांडले ते सावता महाराज. काय खरं बोलले महाराज, काय खरं बोलले. एक शब्द लक्ष देऊ नका. जगात कोणाला काही मिळेल अथवा न मिळेल, कोणाला काही पाहिजे असेल किंवा नसेल, आलं का लक्षात, पण एक गोष्ट अशी आहे जी कोणाला असो नसो, आवडत असो किंवा नसो, पाहिजे असेल किंवा नसेल, पण ती आल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव आहे मरण. काय नाव आहे? मरण. हे येतच. सावता महाराज म्हटले, काळजी करू नका, जी गोष्ट तुमच्या समोर येईल त्याला सामोरं जायला शिका. कोणे दिवसी यम येतील धावून, कोणे दिवसी प्राण जातील घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन, एकटेच राहावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर बसुनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर चालून जावे, समयासी समयाला सादर होता आलं पाहिजे, सामोरं जाता आलं पाहिजे. खरं सांगू, याचा अर्थ काय नेमका सांगू. आपण संसारिक सर्व मंडळी आहेत, कोणाच्या संसारात अडचणी नाही, सर्वांच्या संसारात अडचणी आहेत. अडचणीला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. अडचणीला काय दिलं? वेगवेगळं नाव दिलं. त्याचंच नाव संसार, त्याचंच नाव बायका, त्याचंच नाव पोरं. संसाराच्या दुःखाचं नावच आहेत महाराज हे सर्व काही. मी तुम्हाला एक प्रश्न करू का? ए भैया, हे नंतर फक्त कट करा. नाही आता काय नाही, आता काय प्रश्न आहे? प्रश्न असा आहे, माझ्यासमोर फार विद्वत प्रचुर मंडळी आहेत, पण तरी बोलून जातो.
संसाराचं नाव दुःख आहे आणि हात वर करून सांगा बरं. अरे माझा झाला मी खाली कशाला एकटा महाराजांनी हात वर कसं आहे महाराज अगोदरच बरं होतं का नाही. हा लग्न झालं आणि बाकीच्या हातावर काम केले नाही माहितीये का त्याची वासनाच राहिली नाही. एवढे कदरले ते संसाराला माऊली हात वर करायची वासना राहिली नाही. हे हुशार आहे ते म्हणजे आपल्या घरचे आले याच होईन कीर्तन पण आपलं होईन वाटोळ पण ते मी नाही कदरलो म्हणले ते खरं आहे तुमचं बरोबर आहे. तात्पर्य मला एवढं सांगायचं संसार याचं नाव दुःख आहे आणि या दुःखरूपी संसारामध्ये सुख करतात संतांची संगती आणि खरं बोलणारे संत आहेत. ऐका बरं का एक आणखीन एक गोष्ट सांगतो. गुरुरे स्वामीजी फार गोड सांगत असतात. हे बघा तुम्हाला सुख असेल दुःख असेल कोणाला सांगितलं पाहिजे सांगा बरं. कोणाला सांगावं सुख असो किंवा दुःख असावं कोणाला सांगावं फक्त सांगावं एक तर देवाला नाही तर संतांना. गुज बोलावे संताशी संतांना सांगावं किंवा देवाला सांगावं. स्वामीजी फार गोड हा अभंग म्हणत असतात. नाही तर आपल्या महिला मंडळीला लई सवय असते. काय कुठं गेलता त्या बाई काय नाही माय महाराज शेजारीकडे कशाला काय नाही उग मन मोकळं करून आले. हा घरी जाऊ नका मन मोकळं याचं कारण आहे तुम्ही मन मोकळं करायला जातात आणि ती शेजारी मोकळ्या म्हणून गावात पिढी तिकडून हे लक्षात. त्याच्यामुळे सांगायचंच नाही. जर सांगायचं असेल तर देवाला किंवा संतांना. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूख जाऊ देवाची आगावा देव देवील विसावा. तो विसावा देईल त्याला सांगावं. कोणाला सांगावं आता सांगा कोणाला सांगसा. हा कोण म्हणलं नवर देवाला देवाला सांगायचंय. देवाला सांगूयात संतांना सांगूयात. याचा परिणाम देवाला आणि संतांना का सांगावं याचं कारण ते सामर्थ्यशाली आहे. जर आपलं दुःख त्यांनी ऐकलंय आणि दुःख श्रवण केल्याच्या नंतर ते दुःख संपवण्याचं सामर्थ्य कोणाकडे संतांकडे आहे देवाकडे आहे संसारातल्या मंडळीकडे नाही. म्हणून संसारातल्या मंडळीने संसारातल्या मंडळीकडे काही सांगितलं तर त्याला सांगणं म्हणत नाही त्याला गारानं म्हणतात. विठाला आणि अशा पद्धतीनं सावता महाराजांचं जीवन फार मोठं दिव्य जीवन आहे. कितीही बोललो तरी वेळ पुरणार नाही. आपल्याला कालाही करायचं या अर्थानं मी थोडं अभंगाकडे आता येण्याचा प्रयत्न करतो. सावता महाराज फार दिव्य संत आहेत श्रेष्ठ संत आहेत ज्येष्ठ संत आहेत आणि महत्वाची गोष्ट ज्या संतांनी आपलं मत परखड व्यक्त केलं ते संत म्हणजे सावता महाराज आहेत. सावता महाराजांनी अभंग केले त्यांचे अभंग लिहिले काशीबा गुरव यांनी आणि ते जेवढे काही राहिले थोडेफार ते अभंग आपल्या समोर उपस्थित आहेत. जाता जाता एक वाक्य लक्ष देऊ नये का घरी गेल्याच्या नंतर सावता महाराजांचे अभंग काढा सकल संत गाथा काढा. तुमच्या लक्षात येईल का सावता महाराजांचे अभंग पाहूनच इतर संतांनी अभंग केलेले. मी फार जबाबदारीने बोलतोय चिंतन करून बोलतोय. याचं कारण आहे पूर्वापार कुळी पंढरीचा नाम पूर्वीपासून आमच्या कुळामध्ये जे चाललेलं आहे सेवा तेव्हा ती सेवा आम्हाला करू दे हेच विचार श्रीमंत श्री तुकोबराय म्हणतात. माझ्या वडिलांची निराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तेच विचार आहेत. मुखी सदा नाम विठ्ठलाचे सदा नाम घोष करू हरिकथा तेनी सदा चित्ता समाधान तुकोबराय आणि मुखी सदा नाम विठ्ठलाचे सावता महाराज. हो या अभंगाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सर्व प्रमाण सांगू शकतो परंतु तुम्ही तात्पर्य लक्षात ठेवा. घरी गेल्याच्या नंतर सकल संत गाथा काढा आणि पहा शेवटचं वाक्य बोलून जातो कीर्तन काल्याच्या कीर्तनाकडे येतो. शेवटचं वाक्य असं आहे श्री संत सावता महाराज जर सोडले तर कांदा हा शब्द तुम्हाला इतर संतांच्या मालिकेमध्ये सापडणार नाही सापडणार. मी तुम्हाला काय वाटतं खोटं बोलतोय का घरी गेल्याच्या नंतर पहा सकल संत गाथा काढा. मी शोधून शोधून थकलो म्हणून तुम्हाला म्हणतोय. पहा तुम्हाला जर मिळाला तर आणि जर मिळालाच तर मला फोन करून सांगा आहे की नाही. माझा नंबर सांगू का तुम्हाला. हा बरं तुम्ही सांगा. हा तात्पर्य लक्षात ठेवा की सावता महाराज फार महत्वाचं विधान करतायत आणि सावता महाराजांचं जीवन फार गोड जीवन आहे. सावता महाराज सदामुखी नाम विठ्ठलाचे मुखामध्ये विठ्ठलाचं नामचिंतन आहे आणि ते जे आज तुकोबराय जो काला या ठिकाणी सांगतात तो नामाचा काला आहे तो मिश्रणाचा काला आहे
आणि तोच काला जो सावता महाराजांनी सांगितला तोच काला श्रीमंत श्री तुकोबाराय या द्वापार युगामध्ये आम्हाला मिळावा याची अपेक्षा करतात. काल्याचे 3 प्रकार सांगितले. कोणते कोणते? एक जीव शिव ऐक्याचा काला. यंदाची वर्ष राहू द्या तुम्ही एवढं, त्यांना अलीकडे या ना म्हणा. बर, मी माईकच्या जवळ जाऊ का? बर, माईकच्या जवळ जातो. एवढं बस का? विठाला हरी विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. 3 प्रकारचा काला सांगितला. जीव शिव ऐक्याचा काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. दही आणि लाही याचा मिश्रणाचा काला, जो प्रतिकात्मक काला सांगितलेला आहे, दही आणि लाही त्याचाही काला सांगितला. आणि अत्यंत महत्वाचा आजच्या अभंगामध्ये महाराज जो काला सांगतात तो काला श्री संत सावता महाराज सांगतात. मुखी सदा नाम विठ्ठलाचे पांडुरंगाचे, हे अनेक परमात्म्याच्या नावाचा मिळून केलेला काला म्हणजे हरिनामाचा खिचडी काला. 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 खिचडी काला. हरिनामाचा 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 खिचडी काला. प्रेमी मोहिला साधने. प्रेमी मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा. धन्यवाद. थोडं महिला मंडळी तरी करायचे, बाकीचे बाहेरचे निवांत आहे. हरिनामाचा खिचडी काला. आणि चाल याच्या करता गायली. हे 4 प्रकरण आपण चाल बदलून गायली. याचं कारण आहे काला करायचा आहे. आणि मग नुसता हरिनामाचा खिचडी काला कसा जमून चालीचा पण काला केला, म्हणून 4 चाली वेगवेगळ्या, म्हणून पुन्हा पहिल्या स्वरात. हा ट्रेंड हा सध्याचा इकडचा, म्हणून हरिनामाचा खिचडी काला. बर, परमात्म्याचे अनेक नावं एकत्र करणं याला काला म्हटलेलं आहे. अनेक पदार्थ एकत्र करणं त्याला काला म्हणतात. आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? काला. आणि त्या काल्याचं संबोधन काय केलेलं आहे? अनेक पदार्थ एकत्र करायचे, त्याला आपण काय म्हणतो? खिचडी. घरी असते ती. हरिनामाचा खिचडी काला आहे ना. खिचडी शब्द तर माहिती आहे. खिचडी करतात तुम्ही, खातात. वा वा, आवडीनं महाराज. गुरुरे स्वामीजी खिचडी बद्दल फार गोड बोलत असतात, है की नाही? स्वामीजी सांगत असतात उत्तरेतले काही महात्मे जे खिचडी खाणारे, जे आवडीचे आहेत खिचडीच्या, ज्यांना खिचडी फार प्रिय आहे, त्यांनी लक्ष देऊ नये का खिचडी सोबत 4 पदार्थ असले पाहिजे खायला. किती? 4 पदार्थ. खिचडी सोबतचे 4 पदार्थ लक्ष देऊ नये का? पुन्हा सांगणार नाही, एकदाच सांगणार. हा, आणि हे ऐकल्यावर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. 10-10 रुपये मला जाताना दक्षिणा द्यायची. हा, जास्त लागतच नाहीत आपल्याला. आता ऐका कोणते कोणते. खिचडी के 4 यार. दही, पापड, घी, आचार. झाले का 4? कोणते कोणते? दही, पापड, घी म्हणजे तूप, आणि आचार म्हणजे लोणचं. असे 4 पदार्थ पाहिजेत. कशासोबत? खिचडी सोबत. आणि ती खिचडी कशी करतात? खिचडी म्हणजे काय असते? खिचडीमध्ये काय काय टाकतात तुमच्याकडे बाभळगाव मध्ये? सांगा, बोला. बाभळीचा पाला, आपलं हे बाभळगावले सांगा ना, काय काय टाकतात खिचडीमध्ये? होय, हा,
ते म्हणले आम्ही खातोच नसते. खिचडी होते पहिले सुरुवातीला तांदूळ टाकतात आहे की नाही, तांदळामध्ये पुन्हा मुगाची डाळ, त्याच्यात पुन्हा जिरे मोहरी, हा टोमॅटो, बटाटा, गोबी, आलू, हा वांग, काही टाका काय हरकत नाही, गांजा सोडून काही सांगा सगळं टाकतो. बस हे सर्व पदार्थ एकत्र केल्याच्या नंतर होते त्याचं नाव खिचडी आहे. नुसते तांदूळ शिजवले त्याला भात म्हणतात, नुसती डाळ शिजवली त्याला वरण म्हणतात, आणि नुसती एखादी भाजी जर केली त्याला भाजी म्हणतात, त्याला खिचडी होऊ शकत नाही. तद्वत हे सर्व एकत्र परमात्म्याचा नामाचा काला म्हणजे हरिनामाचा खिचडी काला. आणि खिचडी कधी केल्या जाते हो महिला मंडळी सांगा बरं? हा खिचडी कधी करतात तुमच्या इकडे बाबळगाव मध्ये? स्वयंपाकाचा कटाळा आला की खिचडी आहे की नाही. पण ऐका बरं का, तात्पर्य असं आहे, ही खिचडी करत असताना जशी अनेक पदार्थ एकत्र करून खिचडी होते, तसे परमात्म्याचे अनेक नाव एकत्र करून नामचिंतन केल्याच्या नंतर त्याला हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, तो प्रेमानं त्याचं प्रेमाचं मोहन त्याच्यामध्ये टाकायचं. काय टाकायचं त्याच्यामध्ये? मोहन टाकायचं. मोहन कळतं ना, इथल्या महिला मंडळी सुग्रणेत मला माहिती आहे. हा दिवाळीच्या दिवशी फराळ करतात का रे बाळा तुमच्या इथं घरी? फराळ फराळ काय काय करतात तुमच्या इथे? हा उडदाचे गोळे, करंजी, लाडू, गुलाबजाम. वा, तुला जाम आवडतात का गुलाबजाम? छान. फराळाचे पदार्थ करत असताना काही काही याच्यामध्ये मोहन टाकावं लागतं. तुला काय आवडतं रे? हा उसका माल निघाला, ते पापड आवडते म्हणे. कधी कधी असे फराळाचे काही पदार्थ त्याच्यामध्ये मोहन नाही टाकलं ना ते पदार्थ व्यवस्थित होत नाही. बरोबर स्वामीजी सांगत असतात, ज्या महिला मंडळीला शंकरपाळे करायचे, काय करायचे? शंकरपाळे. ते प्रीमिक्स पीठ केल्याच्या नंतर ते उंडा बनवल्याचे त्याच्यात काय टाकावं लागतं? मोहन टाकावं लागतं. काय टाकतात तुमच्या इकडे मोहन? हा मोहन, मोहन ते गरम केलेलं इंड्रियल आपलं हे तूप नाही तर मग तेल टाकावं लागतं आहे की नाही, आणि मग त्याचं मोहन तयार होतं. तो पदार्थ केल्याच्या नंतर खमंग आणि खुशखुशीत होतो. म्हाताऱ्या माणसाने जिभे ठेवला तर विरघळून जाईल असा एवढा छान तो काय होतो? शंकरपाळे होतात. पण मोहन जर नाही टाकलं तर मग ते शंकरपाळे होत नाहीत, ते शंकर काळे होतात. हो, आज सकाळी तोंडात टाकली तर दुसऱ्या दिवशीपासून जशाला तशीच. जसं त्याच्यामध्ये मोहन टाकणं महत्वाचं आहे, तसं या काल्यामध्ये भगवंताच्या हरिनामाचा खिचडी काला याच्यामध्ये प्रेमाचं मोहन टाकणं फार महत्वाचं आहे. आणि आणखीन सांगू, जगात तुम्हाला सर्व काही मिळेल, लक्ष देऊ नका, पण प्रेम मिळणार नाही. विठाला प्रेम मिळणार नाही याचं कारण आहे, जर मिळालं असतं तर साधू संतांनी देवाकडे ते मागितलं नसतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम फार महत्वाचं आहे. गुरुरे स्वामीजी सांगत असतात, संसारातल्या मंडळीचं प्रेम पुढं पुढं जातं, ते परत मिळत नाही. पुढं पुढं जातं, प्रेम मिळत नाही, आणि म्हणून प्रेमाचं मोहन त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. प्रेमे मोहिला साधने. बर, हा जो हरिनामाचा खिचडी काला आहे, ज्या ज्या वेळेला आम्ही या मृत्यू लोकामध्ये येऊ, आल्याच्या नंतर तेच खाऊ अभंगाचं पहिलं चरण. आता हेच देव, 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 आता हेच
एवढा उंच आवाज कसा जातो आबा तुमचा? तपासावर घाटी आहे का नाही त्याला? हो ना राव, मोठा अवघड आहे. मला तितक्या उंच जातच नाही माझा आवाज. हो, मी जर त्यांच्या इतकं उंच म्हणायला गेलो सुरेश भाऊ, खरं सांगतो टाळूला छिद्र पडेल, पण आवाज इतका उंच जायचा ना बाबा. म्हणून मी तितका प्रयत्नच करत नाही. धन्यवाद. आता हेची जीव सवे घेऊ शिदोरी. आम्ही तेच जेवणार. काय जेवणार? हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. तेच आम्ही खाणार, हेच आम्ही खाणार. तुकोबर आहे. पुन्हा पुन्हा आम्ही इथं येऊ आणि तेच सेवन करू असं व्यक्त होतात. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणले. कोण? सुरुवातीला म्हणणारे तुकोबर आहे की नाही? माऊली महाराज गेल्या वर्षी म्हणले तुम्ही पुन्हा या, आणि मी पुन्हा आलो. आपलं कीर्तन सुरू झालं. आता लक्ष देऊ नाही का? का असं म्हटले? उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. हा फार महत्वाचा काला आहे जो आपल्याला आज मिळणारा आहे. हा खाला. आता हे चिजेऊ आणि तेच सोबत सवे शिदोरी घेऊ. आता ऐका बरं का, शिदोरी कोणती घ्यायची असते सोबत? जी टिकते ती. आपला केलेला पदार्थ किती दिवस टिकेल सांगा बरं मला तुम्ही. दुधातल्या दशम्या केल्या तर किती दिवस? 4 दिवस. 4 दिवस म्हणजे ठेवल्या पाहिजे तितके दिवस. चांगले केल्यावर 4 दिवस. त्याच्यानंतर मुरमुऱ्याचा चिवडा सर्वात जास्त दिवस टिकणारा पदार्थ. 10 दिवस 12 दिवस. त्याच्यानंतर त्याचा कन्नट वास येतो. कन्नट म्हणजे कुमट, टिकत नाही. मग 10-15 दिवस तुमचा पदार्थ टिकत नाही. महाराज शिदोरी तुमच्या जीवनाला पुरणारी आहे. शिदोरी काय सोबत घेणार? ही शिदोरी थोडीच कामाला येते. महाराज म्हटले ह्या शिदोरीचं बोलतच नाही. मग शिदोरी कोणती? हरिनामाचा खिचडी काला, परमात्म्याचं नामचिंतन, हीच शिदोरी आपल्या सोबत येते. आणि म्हणून वर्णन केलं बाबा रे, परमात्म्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. त्याचं भजनच सोबत येतं, दुसरं काही सोबत येत नाही. कारण आपण येताना रिकाम्या हाताने आलो, जाताना रिकाम्या हाताने जाणार. सोबत काय येतं? कोण कुठपर्यंत सोबत येतं? साथी है मित्र गंध के जलबिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान, परिवार के सब लोग चलेंगे तो केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक। इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, जीवन है 2 दिन का मेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा, 2 दिन का मेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा, जीवन है 2 दिन का। साथी है मित्र गंध के जल बिंदु पान, अर्धांगिनी बढ़ेगी वो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे तो केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक। इससे तो आगे भजन ही ऐसा हरि के भजन अकेला रहेगा, जीवन है 2 दिन का मेला रहेगा, कायम जग का झमेला रहेगा, जीवन है 2 दिवसाचं जीवन आहे। सोबत येणार फक्त भगवंताचं नाम आहे, म्हणून तो शिदोरी भगवंताच्या नामाची शिदोरी आपण सोबत घेतली पाहिजे। आता हे जीव सवे घेऊ शिदोरी। बरं, शिदोरी आहे जो हरिनामाचा खिचडी काला आहे, तो आम्ही कसा सेवन करणार? म्हणतात चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी तो चवीनं खाणार। आता लक्ष देऊ नये का, एका मिनिटामध्ये सांगतो आणि भगवंताच्या चरित्राकडे येतो। चवी चवी घेऊ घास म्हणजे काय? आम्ही चवी चवीनं खाणार। कसं खाणार? ज्ञानोबा म्हटले सुग्रणी आणि उदारे, रसज्ञानी, जेवणारे, खाणारालाही कळायला पाहिजे आणि करणारालाही कळायला पाहिजे। पदार्थ कसा करावा? अत्यंत सुंदर करावा, खमंग करावा, चवदार करावा, आणि मग खाणाराने तसंच खावं, चव देऊ। कसं?
बऱ्याच जणांना खायचं आणखी मिळ नाही मला. तुमच्याकडे श्रीखंड खातात का? श्रीखंड श्रीखंड खाल्ला तुम्ही? म्हणतात श्रीखंड करंगळीनं खाल्ला पाहिजे. कशाने? शिवाजी महाराज आळंदीला पद्धत आहे करंगळीनं श्रीखंड खायची. त्याला चक्का म्हणतात तिकडे. करंगळी श्रीखंड असा करंगळीला घेतला पाहिजे, खाल्ला पाहिजे. म्हटले असं का? याचं कारण आहे, करंगळीनं खाण्याचं कारण काय? म्हटले थोडा थोडा येतो करंगळीला आणि जिभेवर चव रेंगाळत रेंगाळत आनंद येतो, त्याचा स्वाद येतो. पण आपल्याला ते माहितच नाही. आपलं खाणं म्हणजे जेसीबीचं खोरच. बस. नाही नाही नाही, महाराज म्हणतात चवी चवी घेऊ घास. का? म्हटले हे भजन जे आहे हरिनामाचा खिचडी काला चवी चवीनं का खाणार? याचं कारण तो ब्रह्मरस आहे. आणि कुठलाही पदार्थ बनवायचा असेल संसारामध्ये, स्वयंपाकामध्ये 3 वस्तू लागतात. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विनय एक कामा नाही. तद्वत हा जो हरिनामाचा खिचडी काला आहे हे ब्रह्मरस आहे. हे तयार होण्याकरता लावणी मृदंग श्रुती टाळघोष शिव ब्रह्मरस आवडीने याच्याशिवाय होत नाही. आणि तो कसा होतो सांगतो तुम्हाला. सर्वांनी एकदा दोन्ही दोन्ही हात आपले जे घरून घेऊन आला ते वर करा. 2 मिनिटांमध्ये सगळे पाठीमागचे ते बसलेले तिकडं दाजी हो वट्यावरले भाऊजी ते मोबाईल बघायला सरळ सरळ हात. सासरे बुवा ये हात हात सरळ सरळ. पलीकडची तरुण मंडळी सुन भाऊ हा 2 मिनिटासाठी सर्वांनी हात वर करा. हा जय हो. हे बघा नाही याची कशी हात असते. माय महाराज नादर चाललं मिळत तुमचं. असं नाही, असे हात करा. हा विठोबा रखुमाई रखुमाई थोडक्यामध्ये भगवंताच्या चरित्राचा विचार करायचा आहे आणि शेवटी सावता महाराजांचं भजन घ्यायचे, आपली सेवा संपन्न होणार आहे. लगे 8 तास घेऊन टाकतो याच्यातच, काळजी करू नका. काय आहे, परमात्मा अवतीर्ण होतात आणि परमात्मा अवतीर्ण होण्याचं कारण एकमेव सांगितलं. ज्या ज्या वेळेला परमात्मा अवतीर्ण झाले त्याचं कारण एकच. काय? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. त्याचं एकच काम आहे. काय? भक्ताचं संरक्षण करणं, दुष्टाचं निर्दलन करणं. आजही परमात्मा ज्या वेळेला गोकुळात अवतीर्ण होतात त्याचं कारणही तेच आहे. आणि म्हणून परमात्म्यानं पहिलं काम काय केलं असेल तर पहिलं भक्ता राखे पायापाशी. पहिले भक्तांना, गोपाळांना, गोवळणींना सर्वांना आनंद दिला आणि मग 5व्या दिवशी पुतना मावशीला मारलं. दुष्टांना 5व्या दिवशी पुतना मावशीला पहिले सुरुवातीला मारलं. पहिले आनंद गोकुळामध्ये सर्व गोवळणीने सर्वात जास्त आनंद साजरा केला. माऊली महाराज भागवत कथा झाली का आपली? झाली ना. भागवत कथेमध्ये तुम्ही ऐकलं गोवळणी कशा पद्धतीने आनंद साजरा केला. काय केलं? गोवळणी आपण आपल्या घरी गेले. सकाळी सकाळी कळालं यशोदा मैयाला सुंदर गोंडस असा बाळ झालेला आहे. लाला भयो असं वर्णन केलेलं आहे. आणि मग सर्व गोवळणी घरी गेल्या, नटून थटून ताट घेऊन आले. कशाला? आता कुठं जायचंय? यशोदा मैयाकडे जायचंय. ताट घेऊन आल्या आणि ताटामध्ये येत असताना सर्व ताट पूजेचं साहित्य आणलं आणि त्याच्यामध्ये प्रसाद आणला, सुंठ वडा. काय आणला? प्रसाद. हो. आणि सर्व गवळणी आनंद साजरा करत असताना एकमेकीला म्हणू लागल्या, काय? पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला. मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणीला, मनती गवळणीला, मनती गवळणीला, मनती गवळणीला, मनती गवळणीला, मनती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. नंदा घरी झाली दाट, नंदा घरी दाट, सुनीलची गलबल झाली, दासी जणी हेल घाली, सुनीलची गलबल झाली,
हाल झाली नसती तर याची इति कर्तव्यता झाली नसती म्हणून म्हणावी लागली आहे की नाही. ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. गवळण म्हणून ती गवळणीला पुत्र कोणाला झाला? यशोदा मातेला झाला. सर्वांनी आनंद केला. आनंद साजरा करतात सुरुवातीला गवळणी. भगवान परमात्मा छोटेसे आहेत. 5व्या दिवशी पुतना मावशीला मारलं आणि मारल्याच्या नंतर गोकुळातली अवस्था बदललेली असं वर्णन केलेलं आहे. गोकुळामध्ये घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केली वाचून जपतपे. आणि हे सर्व बदल झाल्याच्या नंतर गवळणीनं आनंद साजरा केला. काय केलं? गुडिया तोराने गुडिया तोराने गुडिया तोराने गुडिया तोराने गुडिया एवढं गोड वाजन कोण मला नाचावच वाटू लागलं. बारीक बारीक नाचलं बघितलं नाही कोणी. मला बघून एखाद्याला आपल्याला कोणी. आणि हे आमच्या भजनेचे होला पण त्याला मला गप्प असायला टाइम आपल्याकडे थोडा नाही. फार गोड महाराज. सर्व गोडीने आनंद साजरा केला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. पण ऐका बरं का, हे गाणी गात असताना माथ्यातले नाही गाथ्यातले म्हणला. आपल्या महिला मंडळी लय गाथ्यातले नाही माथ्यातलेच गाणे म्हणायचे सर्व. वारीच्या वाटेनं तर महाराज काय 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 गाणी जोडून आणत्यात. माय त्याची त्यात कुठं गवसते त्याला त्याची त्यालाच माहिती. कुठं जोडी त्यात ह्या बस त्याच्या डोक्याला चॅलेंज नाही मला. वारीतलं फेमस झालेलं गाणे एक सांगा. मला तशी बुकळ येते पण एक नाही सांगणार. एक सांगू. एक सांगा. बर जुनं सांगतो. जुनं नवं नको. महिला मंडळीचं गाथ्यातलं नाही माथ्यातलं गाणं. कुठून त्याला काय काय सजतंय त्याची त्याला माहिती. एक जण म्हातारी म्हणून लागली. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. घेतला मोबाईल लावते तुला फोन. घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुझी रे आठवण लायला येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. आणि बारीक आवाजात म्हणली काय? देवाचा रे तू रे देव माझा नंबर करे सेव. मिली म्हणलं महाराज त्याला कुठं नंबर नाही भेटला. पण मला याच्याही पलीकडे जाऊन बोलायचंय सांगायचंय. भाव किती गोड आहे मला खरं सांगायचं. एवढा भाव गोड नाहीच ना आपल्याकडे महाराज. किती गोड आहे त्या म्हातारीचा भाव. देवाला फोन करते, देवाला नंबर सांगते, देवाला विचारते, देवाला बोलते. हा फार महत्वाचा आहे. आणि सध्या वारीतलं एकच गाजलेलं काय? रडू नको बाळा रडू नको बाळा. मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. जय हो. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. मला वाटत नाही हे गात्यातलं नाही माथ्यातलं. माणसं काही गाजीच महाराज. ते काय विचारू नका ते. चला ऐका. तात्पर्य असे गाणी गात होत्या. चांगली गाणी गात होत्या.
आणि गाणी गाऊन गुडिया तोरण उभारून आनंद साजरा केला. बर, आता हळूहळू परमात्मा रांगायला लागले. रांगत असताना डाव्या गुडघ्यानं रांगत होते. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगत होते आणि रांगत असताना काय करत होते? रंगनी रंगनाथ तुम्या देखील चोरी करत होते. आणि कशाची चोरी केली? लोण्याची चोरी केली. सोन्याची नाही, लोण्याची चोरी केली. चोरी करणं म्हणजे आनंद देण्याकरता जात होते. आणि परमात्मा सर्व गवळणींना, सर्व गोपाळांना आनंद देण्याचा प्रयत्न करत होते. कारण परमात्मा आनंद कंद आहेत. आणि परमात्म्याने ज्या दिवशी गावामध्ये फेरी मारली, आपल्या अंगणाच्या वाट्यावर येऊन उभे राहिले. सगळे गोपाळ परमात्म्याच्या पाठीमागे येतात. आल्याच्या नंतर सर्व गोपाळांनी परमात्म्याला विनंती केली, देवा तुम्ही किती सुंदर दिसता. ऐका बरं का, ज्याच्याकडून काही पाहिजे असेल त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. वर्णन करता आलं पाहिजे. महिला मंडळीला फार वर्णन करता येतं बघा. एखाद्याकडून शेजारीकडून काही पाहिजे असेल ना, तर ती सांगत असते घरी गेल्यावर, माय गंगूबाई काय तुमचा नातू, वाय माय माय माय, बस तुमच्या नातासारखं गोड पोरगच नाही कोणी. आणि ते नातू कसा भलता काळा डांबरे असतो, बस दिवसा बॅटरी लावून बघावं लागेल एवढा. आणि पुन्हा त्याच्या गंगा जमुना समुद्रालाच मिळालेल्या आलेल्या असते. तरी ती आल्या म्हणती, माय तुमचा नातू असा गोंडस दिसतो. वर्णन करता आलं पाहिजे. ऐका बरं का, वर्णन करता आलं तरच मिळत असतं. विठाला परमात्म्याचं वर्णन सर्व गोपाळ करतात. परमात्म्याने विचारलं काय पाहिजे तुम्हाला? सर्व गोपाळाने हात जोडले, देवा आम्हाला काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे. देवानं सांगितलं काळजी करू नका. भगवंतानं अखिल भारतीय चौर्य मंडळाची स्थापना केली. सर्व गोपाळांना दही दूध तूप लोणी भरपूर त्या ठिकाणी खाऊ घालतात आणि गोपाळांना आनंद देत होते. सर्व करत असताना भगवान परमात्मा खोड्या करत होते. आणि खोड्या झाल्याच्या नंतर गवळणी आईला सांगायला, गारणे सांगायला जात होत्या. गारणे सांगायला गेल्याच्या नंतर आई ऐकून घ्यायची नाही. गुरुवारी स्वामीजी सांगत असतात, सख्खी आई कधी लेकराचं गारणं ऐकून घेणार नाही. हा, ती म्हणणार माझं बाळ असं नाहीच. माझं बाळ कसं आहे? बाळस गुणाचे ताने, बाळस गुणाचे ताने, बाळस गुणाचे ताने, बाळस गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवाणे ग, बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे ग, बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपणीचा भवना, तुम्ही लपणीचा भवना, घेता शारंग धरा, घेता शारंग धरा. बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. आईला गाराने सांगायला गेल्यानंतर आईने सांगावं माझं बाळ असं नाहीच. खोड्या केले तरी मान्य करत नव्हती आई. आता लक्ष देऊ नये का, ज्या वेळेला भगवंताच्या लक्षात आलं आई मान्य करत नाही, एका दिवशी आईलाच पराक्रम दाखवलं पाहिजे. भगवंतानं घरची खोडी केली आणि घरची खोडी केल्याच्या नंतर आईच्या लक्षात आलं, गवळणी म्हणत होत्या ते खरंय, हा काही ऐकण्यासारखा राहिलेला नाही. आता याला काय केलं पाहिजे? याला शिक्षा केली पाहिजे, दंड केला पाहिजे. काय करायचं? आईनं उखळाला बांधायचं ठरवलं. परंतु परमात्मा सापडत नव्हते. शेवटी परमात्म्यानं स्वतःहून सापडवून घेतलं, स्वतःहून बांधवून घेतलं. आणि आईनं भगवंताला उखळाला बांधल्याच्या नंतर आई घर कामाला आतमध्ये निघून गेली. भगवंतानं ते उखळ खाली पाडलं, यमल अर्जुनाच्या झाडाच्या पलीकडे नेलं. थोडी शक्ती लावल्याबरोबर यमल अर्जुनाचा भगवंतानं उद्धार केला. गोपाल कृष्ण गोपाळ धावत धावत आले. बाबा आपल्या कानावर फार इथं संकट येतात, आपल्याला इथं राहायचं नाही, कुठं जायचं? वृंदावनामध्ये जायचं. आणि वृंदावनामध्ये जाऊन त्या ठिकाणी परमात्म्याच्या सुखासाठी सर्व गोपाळ व आपण आपला संसार गाड्या बैलामध्ये भरला आणि वृंदावनात गेले. वृंदावन म्हणजे तुळशीचं वन. तिथं गेल्याच्या नंतर एक अडचण आहे. काय अडचण आहे? वृंदावनात गेल्याच्या नंतर परमात्म्याचं चिंतन नाही, तिथं राधा मातेचं चिंतन आहे. वृंदावनला गेलात का तुम्ही? जे गेलात त्यांना माहिती, तिथं ऍटोवाला असू द्या, मुसलमान असू द्या, कोणी असो, राधे राधेच म्हणणार. तो काय म्हणणार? राधे राधे. आमची आता काल परभणीला कथा सांगता झाली तेव्हा
मी सहज बोलून गेलो, महिला मंडळीने भेटल्याच्या नंतर राधे राधे म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे तुम्ही एकमेकीला? राधे राधे म्हटलं पाहिजे. आजपासून सुरुवात करा. काय म्हणायचं? राधे राधे म्हणायचं. उगा ठकूबाई सखूबाई करत म्हणतो एकूण एक. राधे राधे म्हणा, तेवढं चिंतन होईल. राधा माताचं नाव म्हणजे सामान्य नाही बरं का. साक्षात स्वयं श्रीकृष्ण परमात्माच म्हणजे राधा आहे असं वर्णन आहे. आणि म्हणून राधा मातेचं चिंतन करावं लागतं. चिंतन करतात राधे राधे गाऊ मैं सदा, किशोरी में गाऊं सदा, राधे राधे मैं गाऊं सदा. राधा मातेचं चिंतन करतात. आणि सर्व गोपाळ राहत असताना भगवंतानं एके दिवशी आईकडे हट्ट घेतलेला, आई मला गायी सांभाळायला जायचंय. आईनं नकार दिला, नंद बाबाकडे जायचं. बाबा मला गायी सांभाळायच्या. बाबांनी सांगितलं, बाळा तुम्ही लहान आता. मग लहान असल्यामुळे अगोदर लहान लहान छोटी छोटी वासरं सांभाळायची. फार गोड स्वामीजी ते गीत म्हणत असतात. सर्वांनी टाळी वाजवून म्हणायचं माझ्यासोबत. ऐक ऐक म्हणून काय म्हणतात? भगवान छोटेशे, वासर छोटेशे आणि गोपाळ ही छोटेशे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरा मदन गोपाल. छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे मदन गोपाल, छोटा सा मदन गोपाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. फार सुंदर गीत आहे. गुरुदेव स्वामीजी फार गोड म्हणत असतात. एका छोटे छोटे गोपाळ नंतर भगवान थोडे मोठे झाले, गायी सांभाळायला जातात. वनात जात असताना सर्व गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आज आपल्याला परत यायचं नाही. सर्वांनी शुदर्यासोबत घ्या रे भोकरी भाकरी, दही भाताची शिदोरी, ताक सांडा दुरी असेल ते जयापे, माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीत आणावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पायावे गळे. तेव्हा मला दूर करू नका. भगवंतानं सांगितलं तो कुबारला काही अडचण नाही. सगळ्या गोपाळाने शिदोऱ्या आणल्याच्या नंतर गायी चारल्या, रवंत करत बसवल्या. बसल्याच्या नंतर जी मनेरी गाय परमात्म्यानं ती आणलेली आहे, सर्व एकत्र आल्याच्या नंतर परमात्म्याने सर्वांच्या शिदोरे एकत्र केल्या आणि शिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला केला. आणि काला केल्याच्या नंतर तोच काला भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये वाळवंटामध्ये, यमुना मैयाच्या वाळवंटामध्ये सर्व गोपाळांना जो काला देतात, तोच काला आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तोच काला आपल्याला मिळवायचा आहे आणि तो काला आपल्याला मिळणार आहे. पण लक्ष देऊ नये का, तो काल्याचा प्रसाद आहे. तो अलौकिक, अद्वितीय, असामान्य असा प्रसाद आहे. तो काल्याचा प्रसाद खाली पडला पाहिजे नाही. कोणाच्या पायाखाली नाही आला पाहिजे. जेवढा पाहिजे तेवढा, जेवढा मिळेल तेवढा दोन्ही हातामध्ये घ्यायचा, खाली पडू द्यायचा नाही. कारण तो दिव्य प्रसाद आहे. तो प्रसाद आपण सर्वांच्या मुखामध्ये मिळेल. परमात्मा सर्व गोपाळांना कमलाकार पद्धतीमध्ये बसवतात आणि काला देत असताना भगवान शुकाचार्याने अत्यंत गोड वर्णन केलेलं आहे. किती परमात्मा सुंदर दिसतात. श्री शुकवाच विव्रतमेनुम जटय पटयो शुंगवेत्रेच कक्षे, वामे पानो मशुम कमलं तत्फलान्यंगुलेषु, तिष्ठन् मध्ये सुपरिसुरदहु हासयन्नर्व विश्वैः, स्वर्गी लोकी मिश्री भुज्य यज्ञ भुग्बाल केलिः. गोपाल कृष्ण भगवान, कृष्ण भगवान की जय, कृष्ण भगवान की जय. तो काला सर्व गोपाळांना परमात्मा देतात. अत्यंत गोड तो काला लागतो आणि त्या काल्याचं वर्णन तो खूप बराय करतात. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. या अभंगावरती थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. 1 वाजून फक्त 5 मिनिटं पुढे गेले. किती? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 5 मिनिटं पुढे गेले त्याच्याबद्दल तुमची हात जोडून माफी मागतो. काळजी करू नका. पण ऐका महाराज, आपण सावता महाराजांचा अत्यंत सुंदर हा उत्सव करतोय. खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद आपल्या सर्व मंडळीला. थोडे
जे अन्नदान करणार आहेत, जे धनदान देणार आहेत आणि जे सप्ताहासाठी यश मिळावं सप्ताहाला याच्याकरता जे प्रयत्न करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी वाजवायची सर्वांनी. अन्नदाते बघा बरं आपले ते दानशूर अन्नदाते कारभारी किशनराव लव्हाळे, श्री महादेव दत्तराव हरकळ, श्री पांडुरंग बालासाहेबजी लव्हाळे, श्री सुनील जनार्दनजी हरकळ, श्री श्रीराम निवृत्तीजी हरकळ, श्री संजय भाऊ सखारामजी हरकळ, श्री सोमनाथ भाऊ तुळशीरामजी हरकळ, श्री ज्ञानदेवजी नारायणराव वाघमारे व सर्व तरुण मंडळींना खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे बसा, इथंच बसा, समोरच इकडे बसा, इकडून बसा. हे अन्नदात्यांसाठी सर्वांसाठी टाळी वाजवा एकदा. महाराज हे अन्नदान करत असताना त्यांना भगवंतानं सावता महाराजांनी बुद्धी दिली, त्याच्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद. आणि ज्यांनी आपलं कमवलेलं कष्टातून कमवलेलं धन अर्जित केलेलं या सप्ताह करता दिलं त्यांना खूप खूप धन्यवाद. झाली आपली सेवा. सर्वांना विनंती आहे आता जे पलीकडे बसले त्या सर्वांनी टाळी वाजून भगवान संत श्रेष्ठ सावता महाराजांचं गोड असं 1 मिनिटाचं भजन करायचे. सेवा संपन्न आहे. घ्या महाराज. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. सर्वांनी 2 मिनिटाचं भजन करायचं. सावता 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 सावता. मी सांगतोय अगोदर कसं म्हणायचं. ज्ञानदेव नामदेव सावता सावता, ज्ञानदेव नामदेव सावता सावता. हे भजन हे आरुणून प्रसिद्ध झालेलं भजन आहे. सावता 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 नामदेव नामदेव सावता 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 धन्यवाद. टाळी वाजवा सर्वांनी. चाल म्हणायचे. उभटे आहो थांबे पुन्हा केलाच का. कोण म्हणतो माग. हा तुम्ही तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे लागे म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना तो मागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा
खिचडी काला काला रस हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला प्रेम मोहिला प्रेम प्रेम मोहिला प्रेम मोहिला साधने साधने प्रेम प्रेम मोहिला साधने 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 प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश उत्तम लोकाता वैष्णवनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगाडी कानावा का वैष्णवनिका विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले देवा बोले ज्ञानेश्वरा राख पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम आधारे समाधान तुमचे देखिले कुरवाळे तापड सापडले करुणी आगती चक्रपाणी वाढती पहा पाहू सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा पूर्ण होतो जीवन तुका ठेवून प्रेमाचा प्रेमारती गोविंदा शिव वाढते कुणी राही योगी 28 चरणी वाही